म्हणाले पंतप्रधानांच्या व्हीसी मध्ये होतो आणि पंतप्रधानांची मीटिंग आयपीएल सारखी मी त्या ठिकाणी ऐकली. आयपीएल सारखी मनोरंजन करत होते. मला माहित नाही तिथे तर सगळे मुख्यमंत्री होते, चिअरगर्ल आजूबाजूला यांच्या होत्या का मला माहित नाही. पण महाराष्ट्राचा अपमान आहे हो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पंतप्रधानांच्या बैठकीत आयपीएल समजून जर बसत असतील आणि तुम्ही महाराष्ट्रात चालवता आयपीएल सारखेच आहे, मनोरंजनच करताय. पण माझा तुम्हाला सवाल आहे, तुमचं तर मनोरंजन होत आहे पण त्या नांदेडमध्ये त्या ठिकाणी अतिरिक्त ऊस विकत घेतला नाही म्हणून ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या शेतकऱ्याकडे कोण पाहणार आहे? ज्या एसटीच्या 135 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्याकडे कोण पाहणार आहे? ज्या मराठ्यांचं आरक्षण गेलं त्यांच्याकडे कोण पाहणार आहे? ज्या ओबीसींना आरक्षणापासून तुम्ही वंचित केलं त्यांच्याकडे कोण पाहणार आहे? पाणी आणि वीज या ठिकाणी मिळत नाही त्या सामान्य माणसाकडे कोण पाहणार आहे? या ठिकाणी शेतमजूर असेल, बारा बलुतेदार असेल त्याच्याकडे कोण पाहणार आहे? अरे तुमचं मनोरंजन चाललंय पण या ठिकाणी सामान्य माणसाची होरपळ होते. आणि म्हणून खर तर मुंबईमध्ये आम्ही काय काय केलं हे सांगायची आवश्यकता नाही. आशिषजींनी ते सांगितलंय. मेट्रोचं जाळं असेल, इंदू मिलचं स्मारक असेल, कोस्टल रोड असेल, ट्रान्सफॉर्मर लिंक असेल, लिंक रोड असेल, सी लिंक असेल, नवी मुंबईचा एअरपोर्ट असेल, हजारो गोष्टी या ठिकाणी सांगता येतील की ज्या आम्ही केल्या. पण तुम्ही मात्र विकासावर काहीच बोलत नाही. तुमचं कर्तृत्व काय? इस सरकार का निर्णय क्या? दारू पर टैक्स कम, बार पर टैक्स कम, बिल्डरों को रियायतें, डेवलपरों को रियायतें और बचा खुचा माल होत ना आज्ञा बिन पैसा रे. कालचं भाषण हे सोनियाजींना समर्पित होतं. तुम्ही लक्षात घ्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बद्दल जी भाषा काँग्रेस बोलते तीच भाषा आणि तुमच्याकरता नव्हतं, ते सोनियाजींना सांगण्याकरता होतं. मी हिंदुत्व हिंदुत्व करतो आहे, मतबित पाहिजे आहेत, पण बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिव्या दिल्या. मी तुमचाच आहे. माझा सवाल आहे, या ठिकाणी खरं म्हणजे उद्धवजींना हे माहिती तरी आहे का की परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार यांचं नाव स्वातंत्र्य संग्राम सेनानींच्या यादीमध्ये आहे. परमपूजनीय डॉक्टर हेडगेवारजी हे त्या ठिकाणी जेलमध्ये होते, जंगल सत्याग्रहामध्ये जेलमध्ये होते आणि अनेक त्या ठिकाणी कार्यकर्ते त्यांच्यासोबत जेलमध्ये होते. याची माहिती तरी तुम्हाला आहे का? अरे उद्धवजी, माझा तुम्हाला सवाल आहे, पण त्याच वेळी इमर्जन्सी लागली आणि सगळ्या लोकांना जेलमध्ये टाकलं त्यावेळी तुम्ही कोणाच्या बाजूने होतात? त्यावेळी तुम्ही इमर्जन्सीच्या बाजूने, इंदिरा गांधीच्या बाजूने होतात. आणि आता मात्र पुन्हा सांगतात. मला एक मस्त वाटतं यांचा जो मुद्दा नसला, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र पाठच केलंय. अरे कोणाच्या बापाची अवकात आहे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची? कोण तोडू शकतं? पण मी त्यांना पुन्हा इतिहासाकडे नेतो. काल जनसंघाबद्दल बोले. अरे तुमचंच गॅझेटियर बघा, महाराष्ट्र शासनाने छापलेल्या गॅझेटियर मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की संयुक्त महाराष्ट्र समितीत जे घटक होते त्या घटकातला एक घटक हा जनसंघ होता. आणि एवढंच नाही तर तुमचा पक्ष पैदाही झाला नव्हता त्यावेळी या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र समिती आणि जनसंघाच्या तिकिटावर उत्तमराव नाना पाटील आणि प्रेमजीभाई आशर हे निवडून आले होते. काय मनात येईल ते बोलून टाकायचं, इतिहास पाहायचा नाही, इतिहास वाचायचा नाही. आणि जेव्हा बोलायला काही नसेल मुंबई वेगळी करणार. काल कोणीतरी ट्विट केलं वाघ. अरे त्यांना समजावून सांगा, वाघाचे फोटो काढल्यामुळे वाघ होता येत नाही. वाघ व्हायचं असेल तर निधड्या छातीनं आव्हानांचा सामना करावा लागतो, तेव्हा वाघ होता येतं. नुसती फोटोग्राफी करून कोणाला वाघ होता येत नाही. कुठला सामना केला तुम्ही? कुठला केला सांगा?
कुठल्या आंदोलनात तुम्ही होतात? कुठल्या संघर्षाला तुम्ही होतात? कुठल्या संघर्षाला नाही. आणि आजही 2 वर्ष कोरोनाचा संघर्ष चालला. माझा तुम्हाला सवाल आहे, मैदानामध्ये कोण होतं? सांगा, कोण होतं मैदानामध्ये? होते उद्धव ठाकरे? होते, पण फेसबुक लाईव्ह होते. आम्ही अलाईव्ह होतो आणि ते फेसबुक लाईव्ह होते. त्यामुळे खरं म्हणजे उद्धवजींनी सांगितलं की बाळासाहेब भोळे होते आणि मी धूर्त आहे. हे खरंच आहे. तुम्ही कुठल्याही ज्याला प्राण्यांची माहिती आहे त्याला विचारा, तो तुम्हाला सांगेल वाघ हा भोळाच असतो. पण धूर्त कोण असतो? कोण असतो? मी नाही सांगत, तुम्ही सांगा. मी नाही म्हणणार. मी नाही म्हणणार. अरे त्यांनी पातळी सोडली म्हणून आपण थोडी सोडायची. त्यांच्याकडे बोलायला काहीच नाही म्हणून पातळी सोडून बोलतात. आता आमच्या आशिष शेलारांनी एवढे प्रश्न विचारले, एकाही प्रश्नाचं उत्तर नाही. आमच्या अमित साटमनी पुस्तक छापलं भ्रष्टाचाराचं. अरे काउंटर पुस्तक तर छापा, तेही छापायला तयार नाहीत. त्यामुळे खरं म्हणजे एक लक्षात ठेवा, बाळासाहेब वाघ होतेच, पण आता या देशामध्ये एकच वाघ है और उस शेर का नाम है नरेंद्र मोदी. या देशात आता एकच वाघ है, ज्या वाघाचं नाव आहे नरेंद्र मोदी. अरे तुम्ही म्हणताना या ठिकाणी